याबद्दल विश्लेषण करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सर आपल्यासोबत आहेत. वानखेडे सर, तुमचं पहिलं रिॲक्शन या नावाबद्दलची, जी नावं चर्चेत होती त्याच्यापेक्षा थोडं वेगळं नाव समोर आलंय? जसं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघं जी शॉक ट्रीटमेंट देतात नेहमी, जेव्हाही त्यांनी डिसिजन घेतले अतिशय शॉकिंग डिसिजन घेतलेले आहेत. लोकांसाठी शॉकिंग होता, मीडियासाठी शॉकिंग होत्या, बरं, पण त्या नेहमी कुठे ना कुठे सक्सेसफुल राहिल्या. त्या सिरीज मध्ये राष्ट्रपतीचं नाव शेवटपर्यंत तय होत नव्हतं आणि बरेचसे कयास होते. ब्राह्मण येणार होता, कोणी म्हणे ट्रायबल येणार होता, मुर्मू पासून सुमित्रा महाजन पासून विजय भटकलापर्यंत सगळ्यांची नावं चाललीत. पण एक सरप्राइझिंग नाव त्यांनी टाकलं ज्यांनी कुठेही त्याची चर्चा नव्हती. ते उत्तर प्रदेशचे राहणारे आहेत, वकील आहेत, सुप्रीम कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत होते, गव्हर्नर आहेत, एक एज्युकेशनलिस्ट आहे आणि त्यांच्या पाठीमागे कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाही. हे फार महत्वाचं आहे. उत्तर प्रदेशमध्ये तो दलिताचा चेहरा आहे. म्हणजे 2019 मध्ये सुद्धा उत्तर प्रदेशला कुठे ना कुठे कॅश करणार. कारण जे 73 सीट्स उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या आल्या ते जरुरी नाही की तुम्हाला पुन्हा यावं लागणार, कारण योगीचा एक्सपेरिमेंट केल्यानंतरही तो रिझल्ट येत नव्हता युपीमध्ये जो त्यांना पाहिजे होता. अशा वेळेला राष्ट्रपती पद युपीला दिल्याने एक मोठी त्यांनी हे केली. म्हणजे एक अशी चाल चालली की आता म्हणजे विपक्षाला तिच्या बोलण्याचं काय हेच राहिलं नाही. म्हणजे आम्हाला हा माणूस का नको हे सांगायला सुद्धा विपक्षांना आता जागा नाहीये. फक्त हा इंडियाचा कॅन्डिडेट आहे म्हणून आम्हाला नको आहे, हेच फक्त त्यांना एक प्ली घ्यावं लागणार. त्यामुळे हा मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे. बरं. आणि त्यामुळे जो एक संघाचा कॅन्डिडेट म्हणून जो पुढे येणारा एक म्हणजे संघ वर्सेस बीजेपी चालू होतं, त्यात नरेंद्र मोदींनी संघावर स्कोअर केला. संघाचे जे संभावित कॅन्डिडेट होते त्यापैकी एकही नाही आहे. म्हणजे कुठेही त्यांनी, आणि हे हा काही संघाचा प्रचारक नाही, हा वकील एज्युकेशनलिस्ट म्हणून ओळखला जातो. म्हणजे राज्यसभेत असताना सुद्धा उत्तराखंडमध्ये स्कूल, आपल्या पार्लमेंटरी फंड मधनं स्कूल ची बिल्डिंग उभी करणारा माणूस हा. शिक्षणाकडे अतिशय तळमळीनं पाहणारा माणूस हा. बरं. बिहार सारख्या राज्यात असून सुद्धा नॉन कॉन्ट्रोवर्शियल राहणं. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये जेव्हा राम नाईक होते म्हणजे गव्हर्नर आहेत आणि जेव्हा अखिलेशचं सरकार होतं तेव्हा रोज हेडलाईन मध्ये असायचे ते. पण नितीशच्या सरकारमध्ये अपोजिशनचं सरकार असून सुद्धा ज्याप्रमाणे गव्हर्नरनी जो डेकोरम वापरलेला आहे तिथे म्हणजे उद्या नितीशला सुद्धा त्यांच्या विरुद्ध बोलायला जागा नाही. बरं. असा खेळ खेळलेला आहे. अनएक्सपेक्टेड नाव, कोणाच्याही लक्षात नव्हतं. मोदी ब्रँड ऑफ पॉलिटिक्स आहे हा. शॉकिंग ट्रीटमेंट. आणि त्या शॉक मधनं आपण उभारायच्या अगोदर ते आपली वेळ काढून घेतात. म्हणून शेवटपर्यंत नाव ठेवलं, आता नाव डिक्लेअर केलं. आणि दलित कॅन्डिडेट असल्यामुळे फार मोठी एक त्यांनी चाल चाललेली आहे. खूप खूप धन्यवाद वानखेडे सर. सविस्तरपणे आपण या नावाबद्दल विश्लेषण केलं त्याच्याबद्दल. तेव्हा भाजपकडनं किंवा एनडीए कडनं हे नाव जाहीर झालेलं आहे राष्ट्रपती पदाकरता आणि आता त्याच्यावर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. एक कुठल्याही वादामध्ये नसलेलं नाव, एक वेगळं नाव थोडंसं समोर आणण्यात आलं आणि जसं वानखेडे सरांनी सांगितलं एक सरप्राईज म्हणून, मास्टर स्ट्रोक म्हणून त्याच्याकडे आता बघावं लागेल, बघण्यात येतंय. अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर झालंय.